शिवलाल तुला गावातलं काही माहिती आहे की नाही? नवीन कान सुरू झाला गावात आपल्या इंटर काणार बापा. कोण भिडला आता कुकडे बापा? त्या काल्यानं वासुदेवची पोरगी पटवली रे. हो, दोघांची चांगली झांगड चालू असते बा. कोपऱ्या कापऱ्या झांबलच राहते त्या गोदऱ्या मोदऱ्या. अरे त्या वाशाची पोरगी कर बा. उशिक तयार बा गोपर. आताच लहान तर होतील का? झाली कर मग मोठी नाली सटसटवर काय का? अवघड आहे रे बाबा. काही खरं नाही बा. काय होईन काही सांगताच येत नाही. आणि ते उंदळलं पोरग ते खाल्या तोंडात सुद्धा ना गांडीत सुधले का? जरा चांगलाच पाहिला होता म्हणा. तिले काय करायला लागते भाऊ? उंदरा असो की बांद्रा असो काम करते ना. त्याची मशीन चालू आहे ना. बस झालं. पोरीले तसे हेंबाळे हुंबाळे पोरं पाहिजे. चांगले स्मार्ट पोरं पटत नाहीत पोरीले. सांगा आता त्या वाशाचं काय लहान कचरा होईन का? गरीब माणूस आहे का तो? तसा कसं वाशाला समजून सांग तू जाऊन. अरे बाबा तो हु केला वाशा तो काय खरं आहे का? मला साधून बा तू. मी नाही जात बापा त्या घरी. शिवला तू कसं त्याच्यात बसणं उठणं आहे म्हणून म्हटलं तुले कसं जाऊन सांग त्याच्या खानावर टाक किंवा अशी गोट आहे. तू पोरगी वाया झाली जरा सांभाळ. जाऊ द्या ना गड. आपण डोळे शेकायचं काम करा. मुतनं त्या वाशाची पोरगी जाव की अंबाची जाव की सध्याची जाव. आपल्याला काय घेणे? आपल्याला कुठे पोरगी आहे? आपल्याला लाल आहे आपला. आपला का लाल पोहून जाणार? मुत विचार नाही करायचा. कोणाची पोरगी जा की पोरगा जा. म्हणतं ते बरोबर आहे म्हणा. पण लगा उशिक तो वापर पोरगी होती बा. आई वा सटसट वयवर सांग बा तू. आता पाहिली ना बा म्या. 1-2 वर्षात काहीच नव्हतं ना बा तिचं. आता झाली बाबा जवान पोरगी. त्याच जवानवर येतात भाऊन सटसट वय करतात. मायबाप लक्ष देत नाही. झटकन लोगन करून द्यायला पाहिजे. कोणाच्या मागं जायचं काम नाही. पण मायबाप थांबतात. नोकरीवाला पाहिजे. वावर आज चालत नाही. कंपनीत नाही चालत. गव्हर्नमेंट सर्व्हिसच पाहिजे. मग घ्या मग हिसके चालले ह्या कोणाच्या मागं. आता त्या उंदऱ्या पोऱ्यात काही चव नाही बा. पोरगी दिसायला लागलं असतं 1 नंबर आहे. तर आपण पाहिले तिकडे आपल्या शेरीत जायला ते गोदरीत. एवढी का बनते तिघही चालता का? हो आता तुम्ही डोळे शेकेला. मीच जातो एकटा तिकडे. काय करून राहिलं काय नाही पाहतो. आणि त्याची व्हिडिओ शूटिंग आणतो काढून चुपचाप. जाऊ का मग मी? काय मग शिवलाल तुला सांगितलं की नाही? तूच मातो करतो गाणं खातो म्हणतो. जरासं कसं आम्हाला डोळे शकू देत जाईन तू. तटी पुढे करत जाऊ ना. आम्ही ना गोष्ट आणली तू लोक आणि तूच म्हणतो येऊ नका. मग तूच पुढे करतो की नाही? असं नाही बाबा. 3-4 जण गेलो की ओळखू येते. एकटा गेलो की कोणाला दिसत नाही आपण. गडबड होत नाही. कसं जे काम करायचं ते झटकन करते माणूस. दुसरी गोष्ट अजून आठवली मला. ते कसं तो खाल्या त्या पोरीला घेऊन पोहून चालले ते पुण्याला. त्याची शेटिंग लावायला काहीतरी. हो याचा 1-2 दिवसातला काहीतरी मेळा गड्या असं ऐकलं मी. पोरे या तोंडचं अले पोहून चालले का रे? मग तुला का वाशाजू जास लागीन रे बा. पोहून गेलीतले बट्टा लागीन का? त्याच्याबरोबर आपल्याला लागीन. समाजाला बट्टा लागीन ना बाबा. जास्त लागीन त्या वाशाचो. आणि त्याला सांगाच लागेल इकडे असं आहे म्हणून. म्हणूनच तुला म्हणून आम्ही तटलोक जायचो. त्या वासुदेवले सांग की गड्या असं आहे भानगड. तू म्हणतो नाही. बरोबर जातो मी त्याला भेटतो. पण काय म्हणते काय माहित भाऊ. तो इथं राहिला भाऊ रे. त्याला असं जर सांगितलं की नाही तास गरम होईन तो मावा. हो दे ना गरम झाला तर झाला. सांगून पाहू ना त्याले. मग कसं हे पोरगी तर फोन चाललीच त्याची. फोन गेल्यावर आपण मजा घेऊन मग त्याची. बरोबर बा. जातो. काल्या जरा वय सटसट करणं कसं कमी कर. कुठे दिसून राहिला तू आता? गावातल्या लोकांना लक्षात येऊन राहिलं बरं. का दाबदूब असते का? जटी कॅनस भेटला तोटी मारून राहिला का तू? बिनकली काम नको करत जाणू. एखाद्या दिवस पकडला की नाही बाबू तू त्या ढुंगण्यात साल्ट उडतील ना. अगो पाना करू नको ना एवढा. भेटून राहिलं तर असं अलामत खाईन. कशाला एवढा हे तुटेल धारका करून राहिला? सांग आता मी लफडं कासाठी केलं. माझ्या राहिल्याच जात नाही ना. हो दिसली की मग मला सुरूच वाटते. असं व्हायला ना गणित. माय बंधू गोट नाही घेत ना मग दिसलं की. म्हणून मग कुठे बी असते आपलं. पण आता तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे गड. हो कसं कुठे बी करणं बरोबर नाही ना. गावातल्या लय जण या तोंडचं ऐकलं आम्ही ना. जरासं कसं अगोपणा कमी कर. लोकांना दिसू नको तू आता. लय 4-5 जणांनी पाहिलं तुले. कसं थोडस भान ठेवत जाय ना. अरे बा त्या शिवल्या बघून मावलेली त्याला माहित पडलं बरं. ते काय ना काही बोट फिरवतील बरं. त्याच्यावर लक्ष दे तू. ते कसं पत्यावरच असतात. कुकडी शिकायला लागते म्हणून. शिवल्या अरे तो शिवल्या काय बोट फिरून खायचं कंबळलं मोड तुम्ही. आपल्या नांदी लागणं बेकार. त्याचं आपला पहिलेच तर पटत नाही. 36चा आकडा व्हायला आता. तर मग त्या पोऱ्याला सांग तुम्ही भुसण्याले की गळा तो बुडा असा श्री काम करून राहिला. तो बरोबर कानपट्टे शकते मग शिवलालच्या.
एवढे चितंबे गेल्यापेक्षा आपणच आवर घातला थोडासा तर एखादी स्पेशल जागा पाय, नाही तर मग पोहून चालला जाय पुण्या मुंबई. साऱ्या गावाला तमाशा मांडला का तुन? अरे गड्या नाही ना, आवरल्या जात नाही ना बाबा. अरे बाबूराव गोटच घेत नाही ना, काय करू मी? दिसले की पाहिजेच मले. बाबू एखाद्या दिवशी जर फुगा फुटला ना तो घोर होईन बरं. कसं काही राहिलं ना बाबू तर परेशानी काम होऊन जाईल. तो भाण्या तिकडे परेशान व्हायलाय. ते काय सोपी नाही बरं काम. नाही फुगा नाही फुटू देत ना रे बा. एवढा काय मी का कच्चा का बाबा? नाही. 2-2, 3-3 फुगे असतात आपल्याजवळ, काही वांधा नाही. तसा काही टेन्शनचं कामच नाही. पण कसं आमचं काम आहे तुला सांग ना, कसं जरासं सांभाळून बरं. गावातल्या लोकांच्या लक्षात येईल आहे काम. कोण्या दिवशी मार खाशील हे काही सांगता येत नाही बरं. कसं पिया येणार आहे तू आता? मारेन बे हरामखोर. कोणी ताकद नाही हात लाईन म्हणून. मला का सोपी समजून राहिले का तुम्ही? तू सांगशील ना बांडी घोडे, आमचा ऐकशीलच नाही तू. आलं ताकदवर का? कोणा मारायची ताकद आहे की नाही, हे आहे की नाही? जसं ऐकत जाय ना बाबा कोणत्या गोष्टी. बरं मी पोहून जायचं कसं नियोजन करायला आहे बरं. परवा दिवशी रात्री चाललो आम्ही दोघे जण पोहून. जवळशी साध्य जा बा गावातून काय चढलो. मॅ मग तिकडे गाडी गेली, घोड्या गेल्याची व्यवस्था करायला लागलं असतं पुढे. कधी बापा कधी सांग ना तू. बस त्या बॅगा येण्या लागतात का गाडीला, साऱ्या गोष्टी काय केल्या जातील, काही वांधा नाही. फक्त तू कसं कर, तू कधी करणार तुला. बरं मग मी चाललो. मला भेट नाही दिले तिनं बोलायला मला. जाय पुरी तयारी केली ना. आपल्याला कसं पोहून जाणार आहे बरं. एक लक्षात ठेव तू. पैसे काही सोनं मोनं असेल घरात तर कसं थैलीत बॅगेत टाकून आणायचं आपलं. कपडे कमी आणले चालतील पण पैसा आदला आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. नाहीतर मग आपल्याला काही हे सुखानं जगू देत नाही बरं. आपलं काही प्रेम सक्सेस होत नाही. पोहून गेलो तोच बजेट आहे आपला, नाहीतर काहीच मेळ येत नाही आपला. नाही कालू तू काहीच टेन्शन नको घेऊ ना. मी ना पुरी शाळा भरायला आहे ना अगोदरच. तू टेन्शनच नको घेऊ. सगळं आणतो मी बरोबर. मायची लंबी पोत आहे ते मी ना पहिलेच बॅगेमध्ये टाकून ठेवलाय. आणि कसं आता हरभरे बी केलात ना बाबा ना, ते पैसे आहेत घरात ते टाकतो आता. आणि कसं लंपास करून चाललं जाऊ आपण पुण्याला. आता सुखात ठेवशील ना रे बापा, नाही तर करशील घे घाल. माय बापाला सोडून मी तुझ्यासोबत येऊन राहिले बरं. एवढं लक्षात ठेवજો, फक्त आठवण ठेवજો बापा. तुले सुखात ठेवणार मग कोणाला ठेवता? तू तर माई जान. तू हाय तर मी हाय. तू माई आत्मा, तू मा दिल आहेस, तू माई सर्व काही आहेस. तुला सुखात ठेवणार मग कोणाला ठेवू? सांग ना तुम्हाला. पप्पा तेच म्हटलं, तुझ्याकडून तेच अपेक्षा आहे मला. नाही तर कसं पोरापोरीचं पाहत नाही का तू? पाहून जातात मग काय पैसा आदला खतम झाल्यावर देतात गाडीवरलात मारून. तुले मावर विश्वासच नाही. तू येऊच नको मावर पोहून. तू येऊ नको. तुले मा प्रेमावर तुले भरोसाच नाही ना. कोणा गोष्टीचा भरोसा नाही ना. तू मला अशी समजतो लफूट. तू मार प्रेमच करत नाही ना. तू शकी प्रेम करतो मावर. त्यावर मी जीव देतो जीव. त्यासाठी मरायला तयार आहे. अडून कुदू काय सांगतो मला या घरावर? खाली कुदू काय? जीव देऊ काय? कालू तुझ्यावर तर माझा पुरा विश्वास आहे बापा. पण कसं मनात कधी मध्ये धुक होते म्हणून मग मी असे विचारतो बाबा तुले. मला काही सुचत नाही. तू पुरा डोळे झाकून विश्वास ठेव तू मावर. तुला कोणाच गोष्टीचं टेन्शन येऊ देणार नाही. मी आहे तर तू आहेस तर मी आहे. तू माझी जान आहेस. जानले कोणी सोडत असते का? सांग ना तू मला. कसं आहे, 2 दिल 1 जान. अरे तिकडे आपल्या खाया प्यायची राहायची व्यवस्था करेल आहे सगळी. नाही तर कसं फुटपाथवर राहा लागेल आपल्याला. ले दोस्त कधी कामात येतील. त्यानं सारी व्यवस्था करून ठेवला. जसा खोलीची तयारी करेला, आपण लगन लावून द्यायची तयारी करून सारं ओके म्हणजे काम आहे. फक्त हटून जाणं गरजेचं आहे आपल्याला. कसं तू थोडासा कसा माल साठवून आण बा घरून. मग कसं आपल्याला तसं अडचण नाही आली पाहिजे ना. तडलं काम भेटत नाही, तडलं कसं आपलं सारखं झालं पाहिजे. बरोबर तू काही टेन्शन नको घेऊ. मी आणतो सगळं. ते हरभऱ्याचे पैसे ते बी आणतो. पोत मी अगोदरच टाकेला आहे बॅगेत, ते बी आणतो मी. काही चिंता नको करू तू. मग पुरी चिंता मिटली. मग चाल ना मग जरासं चाल मग. अडे चानस बी आता कसं आळसाही भेटून राहिला आपल्याला. येऊ मग चानस मारून. चाल मग लवकर. अरे बापा कुठे बी काही बोलत राहतं का रे? हा का टाईम आहे काय? काही नको बोलत जाऊ बापा तू. तुला तेच पाहिजे, दुसरं काही दिसत नाही तुला त्याच्या पुढे. गोल बोलतो बापा तू. मला बरोबर कोपऱ्यात नेतो. आणि जे करायचं आहे ते करतोस तू, मला माहित आहे.
ले मावर विश्वासच नाही ना. हा म्हणून तर तू अशी करत ना. हा, चाल ना. चाल ना मग काही 2-4 दिवस चालच नाही ना. हा दुसऱ्या कुठे काही करता येत नाही मग. चाल ना मग चाल ना. एकदा फक्त वरच ना. ते काही नाही, चालली बरं मी घरी आता. थांब ना नेत नाही तुला कुठे. थांब ना. तयारी करून ठेवतो. फोन जायची हो लवकर. हो आपल्याला जाणं आहे बरं. बॅग भरून ठेवतो. आणि ते पैसे सेटिंग लावतो तू. चालले का रे बाबू? थांबा ना. कशी जासान रे? लागले ना शिवलालच्या हाती तुम्ही. हा जाणं का सोपी आहे का? आता सांगतो त्या वाशाले, त्या पुरीच्या बापाले. हे बापा रे, हा कवीचा नारद कधी येणार बापा? माझं लक्ष नाही बायाच्या. म्हणून तर हे पोहून गेली अटून पळतच गेली नाही. अरे गड्या, हा पचका करतो गळा माया. आता याला काय ऐकलं काय माहित बा, पोहून चाललं म्हणून. थांब तोंड नको पासू. सारा खेळ मला माहित पडला बाबू. बाबू उठून पोहे आता. याच्या नानी नको लागू. याच्या हाती लागला ना बाबू असून डोकसं काही ना. हा शिवल्या काय ना तो घोर करते रे गळा. हा बजेट बसवते गळा माया. रे कुठे जासात रे तुम्ही? मी आहेच ना. भाऊ लेख तुम्हाला एक गोष्ट सांगणं होती लेख. अरे सांगा ना शिवलाल भाऊ, कोणती गोष्ट आहे सांगा. सर तुम्ही जरासं तुमच्या घरादारावर लक्ष द्यावं. थोडंसं कसं वेगळंच आमच्या कानावर येऊन राहिलं लेख. कसं स्पष्ट बोलणं बी कसं बरोबर नाही. म्हणून मी तुम्हाला कसं हळून सांगून राहिलो बा. पण काय झालं शिवलाल? काय काऊन लक्ष देईन माझ्या घरादारा? काय म्हणजे नेमकं मला समजलं नाही लेख काय आहे तो भानगड. कसं मला तर सांगायला नाही वाटून राहिलं. मन मागे पुढे करून राहिलं. पण आता कसं गावातलं काम आहे आपले तुमचे संबंधात, तर कसं सांगा लागेल. म्हणून मी या दृष्टिकोनात तुमच्या घरी आलो बा. सांगा ना शिवलाल भाऊ, तुम्हाला काय कधी काही म्हटलं का? म्या सांगा ना, सांगा तुम्ही फक्त. तर भाऊ थोडंसं काय की नाही, तुम्ही पुरीवर लक्ष द्या राजा. ते व्हाईट लाईन मध्ये चालली. मी लय 2-3 ठिकाणी पाहिलं आणि तिले दिसली म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो बा. कसं आपलं घरच्या सारखं काम आहे बा. पोरगी वाया नाही गेली पाहिजे. कसं आवरा जरासं पुरी तुम्ही. कुणाला शिवल्या काय कुणाला तू माझा बाई पोरी वाईट लाईनची आहे काय भडवीच्या? नाही उठून दिसा आला मला तर सांगाय रे. बाई पुरी वाया जायला म्हणते भडवीचा. अरे तुझी खानदान पुरी वाया जायला साया. मला सांगता का तू बासल्या भोकाच्या? असं भाऊ ऐकून घ्या ना जरासं. कसं मी खोटा नाही बोलून राहिलो की मला काही भेटणार नाही की तुमची पोरगी ते माही पोरगी. तुमचे माय संबंधात म्हणून तुमच्या घरा लोक सांगायला आलो मी. तुमची पोरगी पाहून चालली दुसऱ्या बरोबर. हे ऐकला का तुम्ही ना? पुढचं तर मी सांगितलंच नाही तुम्हाला. आवरा जरासं पुरीले, नाही तर बट्टा लागीन बरं. ना गाजा लागीन आपल्याला कोणाच्या पुढे. मग साया माई पोरगी तशी आहे का रे? माई पोरगी तर इंसान आहे भडवीच्या. माई पोरगी खालची वरमुंडी नाही करत. तू मला सांगायला एखादे 2 हे नकरे माहित आहेत ना बे मला. तू बंडलास ना साऱ्या गावाचा तू. आणि तू सांगून आला का मला? हे डोळे लावून दूध पिऊ नका राजे हो. मी सांगून राहिलो ते ऐका तुम्ही. खोटं नाही बोलून राहिलो, खरं सांगून राहिलो. बेबीच्या जेठापासून बोंबलू सांगून राहिलो तुम्हाला. मग गेल्यावर म्हणसान कारगडा शिवलालनं सांगाल तर आपल्याले. कसे तुमचे माय संबंध म्हणून सांगून राहिलो मी. मला काही साधू नका तुम्ही माय बहिणीहून. फालतू. अरे शिकून राहायला मला माहित आहे माई पोरगी कशी आहे तरी. वरून म्हणते तुम्हाला सांगून राहिला तुम्ही ऐका फला न करा. चिवट्या बनवता का तुम्हाला? तुझ्या काहीतरी मतलब असेल भरवीच्या. तुला असं वाटतं यानं झटकन कसं याच्या पोरीचं कॉलेज बंद करा पण लगन द्या करून. हायच मग याच्या एखादा पोरगा बेवडा बावळा. काय ऐकू बापा नको ऐकू. तुमच्या मतानं तुम्ही करा. कसं आपण किती सांगितलं तुमच्या काही विश्वास बसणार नाही. आणि मायबापाच्या डोळ्यात झापड्या असतात ना खोल्यासारख्याला आहे. शिवलाल किती बंबलला तर तुम्हाला काय समजणार नाही. कोण गेले की मग समजेन तुम्हाला काय आहे तर. गेली मग झालं की बरोबर तुम्हाला कसं नानी सपना देईन तुमच्या. चाललो मी. धन्यवाद. शादवलं तुम्ही ना तर. कोणी तर मापुरीची बदनामी करते भडवीचा. साऱ्या गावात पेरते का फोकडीचा? तुझी पोरी बाव नाही, तुझी पोरगी बाव नाही म्हणत्या साला आजवर. कोण काय ऐकत नाहीत भाऊ. लोक गेली की मग समजेन. ते कसं याची पोरगी गेली सदाजी. तो ऐकेना ना आपल्या म्हटलं. याची बी जाता पहा तुम्ही. पागल्या काल्या एवढा टाइम असते काल्या का किती वेळ आम्ही अडे थांबेला? केवढी मोठी रेस घेऊन राहिलो त्यासाठी. हमाल्या एवढा टाइम असते काल्या का? 4 घंटे झाले अडे उभे आले का आम्ही? बाबा इथं झालंच नाही ना गड्या. हे म्हणे माई माय दिसून राहिले बाप दिसून राहिला. बाप जागी आहे माय जागी. काय झालं आफत आहे भाऊ माग. पण हो केला हे काम काय एवढं थंड गार आहे का बाबा? झटकनी पोहा लागते.
एक तर आम्ही पुढे पुरी सेटिंग लावून ठेवला आहे, तो ड्रायव्हर थांबून नाही राहिला एक तर. हा तुला काही आले यार नाही बाबा. त्या गड्या होते, झालं ते झालं, आता लवकर चाला बा. टाइमपास करू नका ना. हिचे मायबाप जर धागले असतील येतील का मागं पोहेत, गेली कुकडे. हा सारा घोर होईंद्र गडे हो, चाला बरं. साहेब म्हणे हे मागे काम घरी काय लुसले का ना. हा एवढा टाइमपास असते का का. कोणतं काम करू आलो काय का पाहून जाणार नाही. हे काय एवढं शांततेचं काम आहे का बाबा. आले का ढिला ढसायतला पुरा. ते माही काय चुकी नाही बे, हिचं झालं नाही तर मी काय करू मी. हा ते मा बाप काय ते जाऊ दे तू. हा काय जाऊ दे साहेब, बाहेरचं म्हटलं की भाऊ लय अवघड काम असते बया पुरी बारीचं. कसं बोलून राहिला तू? मला काही पाहून या लागते की नाही. हा की धरले की उचलली थैली की निघली असं आहे का माया. विचार करा लागते की नाही. कोणी आहे का बाहेर, माय बाबा झपेला की आई झपेला की जागी आहेत हे पाहा लागेल की नाही मला, की तशीच येऊ मी त्या मागे. तू आज सांगता बाबा, तुला कोणी काही विचारत नाही पण मला ते विचारणारे आहेत ना. मी जराशी कशी थैली घेऊन बाहेर जर पडली कोणा पाहिलं तर 17 जण मला विचारतील कुठे चालली बोंब होईल साऱ्या गावात. बाकी काही टाइमपास करू नका, चला लवकर झटकनी. हा बडबड काय करू नका. हा चला अरे बा, चाल लवकर बा. टाइमपास करायला पुरत नाही. पुढे हो पुढची लाईन लावली बा माही रे. राया खायची प्यायची लग्ना गिंगणाची सारी व्यवस्था केली तुम्ही ना. हा कि बा साठी गेल्यावर मला बब करा लागेल. हा त्या लागेल प्लॅटफॉर्मवर. तू काही टेन्शन न घेऊ, पुढची पुरी लाईन लावून ठेवला. हो बिलकुल तुला काहीच वांधा नाही. हा खाया पियाचं राहायचं कोण्याच गोष्टी तुला टेन्शन येणार नाही. बिलकुल सारी व्यवस्था आहे तुझी. त्या गाडीवाल्याला सांगितलं आणि पद्धतशीर. हा कोण्या मार्गे न्यायची काय नाही तर मी गावातली लोक हा सरळ मार्ग असला तर बिंगपट येतील आपल्या आमच्या मार्ग. हा कसं हा कोणाला माहित नाही पडलं पाहिजे. तुम्ही काही टेन्शन नाही घेऊन चाला, फक्त बसान गाडीत लवकर झटकन चालले जा बा. हो फालतो आमच्या डोक्याला ताप. मग हा लवकर जा. इकडे जा तिकडे जा, तू सांग त्याला रस्ता कुकडे जायचं.